नमस्कार मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं विविध कायदेविषयक माहिती, सरकारी योजना आणि शासन निर्णयांची माहिती देणाऱ्या आपल्या माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, आपल्या सर्वांना माहितीच आहे की महाराष्ट्रामध्ये सध्या 3 ते 4 दिवसापासून अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकऱ्यांना हैराण केलेलं आहे। शेतकऱ्यांचं अतोनात पिकांचे हे नुकसान झालेले आहे। यामुळे शेतकरी आता सध्या मेटाकुटीला आलेला आहे। शेतकऱ्याला अशा या परिस्थितीतून सावरण्यासाठी महाराष्ट्र शासन आता पुढे सरसावलेलं आहे। आता जे काही आहे ते नुकसानीचे पंचनामे कशा पद्धतीने करण्यात येणार आहे, यासाठी जी काही जबाबदार अधिकारी कोण कोण असणार आहे आणि ही पंचनामे करून लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत कशा पद्धतीने देता येईल याविषयी महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत जो काही निर्णय झाला आहे, याच विषयाची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा। त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका। आमचे व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंक वरती क्लिक करून आपण आमचे व्हॉट्सअप ग्रुपही जॉईन करू शकतात। तर चला मित्रांनो, सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। मित्रांनो, आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने आता असा निर्णय घेतला आहे की जो काही अवकाळीग्रस्त भाग आहे, जेथे गारपिटीनं अतोनात नुकसान झालेलं आहे, अशा भागातील पालकमंत्री हे जे काही आपत्तीग्रस्त भाग आहे, जिथे नुकसानी खूप झालेलं आहे, अशा भागाला भेट देणार आहे आणि त्यांच्यासोबत त्या जिल्ह्याचे जे काही सर्व अधिकारी असतील ते अधिकारीही त्यांच्या सोबत असणार आहे आणि या पंचनाम्याचे एकत्रित प्रस्ताव हे पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली म्हणा किंवा त्यांच्या निगराणीखाली हे प्रस्ताव शासनाकडे सादर केले जाणार आहेत। त्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी आता माननीय एकनाथ शिंदे यांनी आता निर्णयही त्याच्या पद्धतीने घेतला आहे की जेवढ्या लवकर हे काही नुकसान भरपाईचे पंचनामे दाखल होतील तेवढ्याच तातडीने ते निकाली काढण्याचाही निर्णय आता घेण्यात आलेला आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, प्रशासनाला युद्ध पातळीवरती काम करण्याचे हे जे काही निर्देश देण्यात आलेले आहेत। गेल्या 2-3 दिवसामध्ये राज्यातील काही भागामध्ये, जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेती आणि फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुमारे 1 लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे। शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसून 3 हेक्टर पर्यंतच्या मर्यादेत नुकसान भरपाई देण्यात येईल। यासाठी महसूल, कृषी विभागाने तातडीने कालबद्ध रीतीने एकत्रितरित्या सर्व जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण करावेत असे निर्देश माननीय मुख्यमंत्री यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आता जे काही प्रशासन आहे त्यांनाही देण्यात आलेले आहे। माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या संदर्भात प्रशासन युद्धस्तरावर काम करावे अशा सूचना प्रशासनाला या देण्यात आलेल्या आहेत। आज मदत व पुनर्वसन तसेच कृषी विभागाने राज्यातील पडलेल्या अवकाळी पाऊस, गारपीट याबाबत सादरीकरण केले। पंचनामे प्रचलित कार्यपद्धतीप्रमाणे तातडीने करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकारी यांना या सर्व क्षेत्रीय यंत्रणांना द्यावेत व 33% जास्त शेती पिकांचे नुकसान झालेल्या प्रकरणी निधी मागणीचा प्रस्ताव तात्काळ शासनाकडे पाठवण्याची व्यवस्था करावी असे औपचारिक निर्देश महसूल व वन आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सर्व जिल्हाधिकारी यांना कालच दिल्याचे मंत्रिमंडळामध्ये सांगण्यात आलेलं आहे। म्हणजेच मित्रांनो, जे काही आपत्तीग्रस्त भाग असेल, जिथे गारपीट झालेली आहे, तेथे पंचनामे शासनाच्या कडून सुरू करण्यात आलेले। त्याचसोबत मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी आपला पीक विमा काढलेला असेल त्या शेतकऱ्यांनी त्यांचा पीक विमा ऑनलाईन पद्धतीने कशा पद्धतीने क्लेम करायचा आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी आपला पीक विमा काढलेला नसेल अशा शेतकऱ्यांनीही कोणकोणत्या गोष्टीचं पालन करायचं आहे या विषयाचा सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ आपण यापूर्वी बनवला आहे। तो व्हिडिओ आपण नक्की जाऊन पहा, जो आपल्याला येथे आय बटन मध्ये वरती दिसत असेल किंवा आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जाऊन तो व्हिडिओ पाहू शकतात। म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त नुकसान भरपाई कशा पद्धतीने मिळू शकते याची सर्व माहिती त्या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे। आता आपण पुढे बघूया, राज्यातील बाधित शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देण्याकरिता निधी मागणीचे प्रस्ताव सर्व जिल्हाधिकारी यांच्याकडे प्राप्त करून घेऊन निधी वितरित करण्याचे एकत्रित प्रस्तावावर जे काही विभागाने तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश मंत्रिमंडळाने यावेळी दिलेले आहेत। ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड तालुके बाधित असून यातील 53 हेक्टर क्षेत्रातील भाजीपाला पिकाचे नुकसान झालेले आहे। त्याचसोबतच पालघर जिल्हा असेल, वसई, डहाणू तालुक्यातील 41 हेक्टर क्षेत्रातील भाजीपाला पिलांचे
नुकसान झालेले आहे। त्यासोबतच नाशिक जिल्ह्यातील कळवण, नांदगाव, नाशिक, निपाळ, त्र्यंबकेश्वर, सटाणा, दिंडोरी, पेठ, सुरगाणा, इगतपुरी, सिन्नर, चांदवड, येवला इत्यादी तालुक्यातील 32,000 पेक्षाही जास्त हेक्टर क्षेत्रावरतील कांदा असेल, सोयाबीन असेल, द्राक्ष, मका इत्यादी पिकांचं नुकसान झालेले आहे। यामध्ये धुळे जिल्ह्यातील साक्री, शिरपूर, शिंदखेडा तालुक्यातील 46 हेक्टर क्षेत्रावरतील पिकांचं हे नुकसान झालेलं आहे। त्यासोबतच नवापूर, अक्कलकुवा, नंदुरबार, शहादा, तळोदा, अक्राणी तालुक्यातील 2,239 क्षेत्रातील हेक्टरवरती जे काही भात पिकं आहे, कापूस आहे, तूर, मका जे काही इत्यादी पिकं आहे यांचं नुकसान झाल्याची नोंद सरकार दरबारी आतापर्यंत प्राप्त झालेली आहे। त्यासोबतच जे काही महाराष्ट्रातील विविध जिल्हे आहेत त्या सर्वांची नुकसान किती झालेलं आहे आणि त्या नुकसानीमध्ये कोणकोणती गावे, तालुके येतात, कोणकोणत्या पिकांचं नुकसान महाराष्ट्र शासनाने नोंदवून घेतलेलं आहे या विषयाची सविस्तर माहिती आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पोस्टच्या माध्यमातून दिली आहे। तेथे जाऊन आपला जिल्हा आणि जे काही जिल्हे, तालुके आणि गाव आहेत यातील किती नुकसान नोंदवलं गेलं आहे शासन दरबारी ते आपण त्या पोस्टमध्ये जाऊन पाहू शकतात। यामध्ये जवळजवळ सगळे जिल्हे जे काही प्रभावित जिल्हे आहेत जेथे जास्त करून नुकसान झालेलं आहे, संभाजीनगर असेल, अहमदनगर असेल, नाशिक जिल्हा असेल, नंदुरबार इत्यादी जे काही जिल्हे आहेत त्या सर्वांच्या जिल्ह्यांची, त्यातील पिकांची आणि नुकसानीची जे काही अंदाज आहे तो सविस्तरपणे त्या पोस्टमध्ये दिला, त्याकरता ती आपण पोस्ट नक्की जाऊन पहा। त्यासोबतच आपण आज या व्हिडिओमध्ये समजून घेतला आहे की मंत्रिमंडळाने कशा पद्धतीने निर्णय घेतला आहे, त्याची जे काही नुकसान भरपाईचे पंचनामे कशा पद्धतीने करण्यात येणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो, जर आपल्या भागात, गावात जर पंचनामे होत नसेल तर आपण आपल्या गावातील तलाठी असेल, ग्रामसेवक असतील, कृषी अधिकारी असतील यांच्या पाठीमागे लावून आपले पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करून घ्या। कारण की जेवढ्या लवकर आपले पंचनामे होतील तेवढ्याच लवकर सरकारकडनं जी काही मदत जाहीर होईल ती आपल्या खात्यावरती ही वर्ग होण्यास सोपं होत असतं। नाहीतर कारण की जो काही शेतकरी वर्ग आहे तो सध्या आसमानी संकटाने तर जाम झालेलाच आहे। त्या पुढे जाऊन आता सरकारी दरबारी जी काही मदत जाहीर होणार आहे ती तरी आपल्याकडे लवकरात लवकर पोहोचावी याकरता आपण आपल्या भागातील, गावातील शेतीचे जे काही पंचनामे असतील ते लवकरात लवकर करून घ्या, म्हणजे आपल्याला जी काही मदत जाहीर होणार आहे ती लवकरात लवकर मिळू शकेल। तर मित्रांनो, आपण समजून घेतलं आहे की आज या व्हिडिओमध्ये की जे काही महाराष्ट्र शासनाने नुकसान भरपाईवरती कशा पद्धतीने आता निर्णय घेत आहे, कशा पद्धतीने पुढे जात आहे, त्यासोबतच आपण यापूर्वी जो व्हिडिओ बनवला आहे की ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला असेल तर त्यांनी तो कशा पद्धतीने क्लेम करायचा आहे, कशा पद्धतीने तक्रार करायची, त्यासोबतच ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला नाही त्यांनी काय करायचं याविषयी सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ आपण यापूर्वी बनवला आहे, तोही व्हिडिओ आपण नक्की पहा। अशाच पद्धतीचे व्हिडिओ PDF व्हॉट्सअपवरती मिळवण्यासाठी आपण आमचा व्हॉट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा, ज्याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अशी आशा करतो। आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।